नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. समोरची ताई फोनवर. अहो ताई, तुमच्या गॅलरीत ठेवलेला आरसा इतका चमकतोय ना की त्याचा प्रखर प्रकाश आमच्या हॉलमध्ये येत आहे. जरा उचलून आत ठेवा ना प्लीज. बायको नवऱ्याला किचनमधून रागात. एकतर घरात बसा, नाहीतर डोक्याला विक तरी लावून बसा. बरं झालं सगळ्या देवांनी भारतातच जन्म घेतला, नाहीतर बायका म्हणाल्या असत्या, अहो मला लंडनच्या भैरवनाथाला घेऊन चला, नवस फेडायचा आहे. पाऊस पडताना बघून नवरा बायकोला लाडात म्हणाला, अगं बघ ना, बाहेर पाऊस पडत आहे. बायको तडक म्हणाली, असा काही विचार पण करू नका. घरात बेसन नाही आणि कांदे पण महाग झालेत आणि आज कामवाली पण आली नाही. आणि हो, दारूसाठी बर्फ मागायची तर हिंमत पण करू नका. सकाळपासून लाईट गेली. हां, आणि फ्रीजमध्ये थंड पाणी पण नाही. नवरा आपल्याकडे बारकाईने बघत तो हे लक्षात येताच बायको थोडा वेळ थांबली आणि म्हणाली, मला तर काही काम सांगू नका. आधीच माझी तब्येत बरी नाही. आता नवरा एवढं सुद्धा बोलू शकत नाही की काय. बाहेर पाऊस पडत आहे. बिचारा. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. मी लिहिलेलं पहिले प्रेमपत्र वाचून ती घंटाभर रडली आणि मग जवळ येऊन म्हणाली, अक्षर सुधार तुझं. काहीच कळले नाही काय लिहिले ते. मालक, मन्या जरा बघ किती वाजले. मन्या, मला घड्याळ कळत नाही. मालक, ठीक आहे, काही हरकत नाही. मोठा काटा कुठे आहे आणि छोटा काटा कुठे आहे ते तरी सांग. मन्या, दोन्ही काटे घड्याळाच्या आत आहेत. पति दारू पीकर रात को घर देरी से पहुंचा तो पत्नी हाथ में झाड़ू लेकर सामने खड़ी थी. पति, कितना काम करेगी तू? ला, ये झाड़ू मुझे दे दे. रात के 2 बजे है, सोना नहीं है क्या? कुछ तो अपना ख्याल कर पगली. ये सुनकर बेचारी पत्नी की आंखों में आंसू आ गए. यमराज म्हणाला, तुझी शेवटची इच्छा काय सांग. मी म्हटलं, माझ्या आधी तू मरून जा. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. तर पुन्हा भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट विनोदांच्या मैफिलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हसत राहा, मजेत राहा.